आज आपण बनवणार आहोत वडापाव. वडापाव हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांसाठीच. तर आपण पटापट ह्याचं सामान बघून घेऊयात. सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे आलं, लसूण, कढीपत्ता, जिरे, कोथिंबीर, धने आणि बारीक वाटलेली मिरची. हे सगळे जिन्नस एकत्र करून आपण याचं वाटण करून घेणार आहोत. वाटण तयार आहे. आता 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतले. त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि ते व्यवस्थित हाताने एकत्र करून लागेल तसं पाणी घालून आपण ते बॅटर बनवायचं आहे. पिठाच्या गुठल्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर आपला तयार झालेला आहे. छान टेक्स्चर आलेलं आहे त्याला. आता आपण अगदी थोडासा खाण्याचा सोडा बॅटर बनवून झाल्याच्या नंतर शेवट टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बटाटे आपण स्मॅश करून घेणार आहोत. 5 ते 6 बटाटे आपण उकडले होते आणि आपण ते आता व्यवस्थितपणे स्मॅश करणार आहोत स्मॅशरच्या साहाय्याने. कढई तापायला ठेवायची आहे. त्यात 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल तापलेलं आहे आता छान. आता आपण त्यामध्ये तयार वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं ते टाकणार आहोत. वाटणामध्ये आपण कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकली होती, त्यामुळे वाटण असं हिरवागार दिसतंय आणि आपली बटाट्याची भाजी सुद्धा हिरवीगार होणार आहे. अर्धा चमचा हळद टाकली आहे, चवीपुरतं मीठ टाकलंय आणि हे सगळं 1/2 चमचा हिंग सुद्धा टाकलंय. हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत. छान परतून द्यायचं आहे ते. आता स्मॅश केलेला बटाटा होता तो आपण सगळा कढईमध्ये टाकणार आहोत. हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे. वाटण आपण जितकं जास्त प्रमाणामध्ये घालू, म्हणजे जे काही आपण जिन्नस घेतले होते आलं, लसूण, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, तितके जास्त बटाट्याच्या भाजीला टेस्ट येते. त्यामुळं कंजूसपणा न करता भरभरून वाटण भाजीमध्ये घालावं. आता बटाटा आपण काय करायला ताटामध्ये काढून ठेवूयात. तेल तापत ठेवायचं आहे कढईमध्ये वडे बनवण्यासाठी. वडे आता आपण बनवून घ्यायचे आहेत. एक साईडला तेल तापतंय आपलं. आपली बटाट्याची भाजी उत्तम झालेली आहे. आता एक एक वडे आपण बॅटरमध्ये डीप करून तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत. सुंदर कलर आलेला आहे वड्यांना. हे खायला अगदी टेस्टी होतात. खूप छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. अशाच प्रकारे आपण बाकीचे सगळे वडे तयार करून घेणार आहोत.
अनायसे आज आमच्याकडे पावसाचं वातावरण आहे आणि हे गरम गरम बटाटे वडे आणि पाव सूप. हा हा हा, खूप सुंदर वडे झालेले आहेत. अगदी सोपी पद्धत आहे वडे करण्याची. तयार आहेत वडापाव.